ज्या सिंधुबाई धडे घेतले या शाळेमध्ये आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही सर्वजण मनीषजी मात्र आम्ही असेल प्रकाशजी पाटील असेल या शाळेमध्ये शिकलो आणि त्यावेळीची परिस्थिती जाणून आजच्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक आयुष्य भवितव्य प्रगती करण्यासाठी उज्ज्वल करण्यासाठी काही कमी पडू नये म्हणून मी माझे सहकारी जे त्यांना शैक्षणिक वस्तू आवश्यक असतील त्या नेहमी देत असतो. भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावाचे सुपुत्र तथा ग्रामपंचायत गुंदवली माजी उपसरपंच तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलचे माजी अध्यक्ष प्रमोद अनंतराव म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अनंतराव म्हात्रे फाउंडेशन यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा गुंदवली येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, स्कूल बॅग व खाऊ वाटप करण्यात आले आणि या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्यासोबतच लहान विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये प्रमोद अनंतराव म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक देखील केले. तसेच यावेळी प्रमोद अनंतराव म्हात्रे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना जी काही मदत लागेल, त्यांच्या भविष्यासाठी जे काही सहकार्य असेल ते माझ्या परीने मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन देखील आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहे. तर चला पाहूया या शुभप्रसंगी ग्रामपंचायत गुंदवली माजी उपसरपंच व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलचे माजी अध्यक्ष प्रमोद अनंतराव म्हात्रे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कशा प्रकारे साजरा करण्यात आला थोडक्यात पाहूया. वडिलांनी माझ्या मोठ्यापणी जो मला सुसंस्कृतपणाचा समाजसेवेचा जो धडा दिलेला आहे आणि तो समाजसेवेचा वासा पकडून मी अनाथ असून असो, आदिवासी, अपंग, वृद्ध, वारकरी संप्रदाय, शैक्षणिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षी असं विद्यार्थ्यांसोबत वारकऱ्यांसोबत साजरा करत असतो. तर त्यांना लागणारे जे काही शैक्षणिक वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, खाऊ वाटप असेल, जेवण असेल, अशा प्रकारे त्यांना देऊन आम्ही साजरा करत असतो. बरोबर या जिल्हा परिषद शाळेचे एक माझं वेगळंच नातं आहे, वेगळंच आमचं नाव जोडलेलं आहे. तर आम्ही या शाळेमध्ये शिकलो, आम्हाला जे काही सिंधुबाई धडे घेतले या शाळेमध्ये आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही सर्वजण मनीषजी मात्र आम्ही असेल प्रकाशजी पाटील असेल या शाळेमध्ये शिकलो आणि त्यावेळीची परिस्थिती जाणून आजच्या विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक आयुष्य भवितव्य प्रगती करण्यासाठी उज्ज्वल करण्यासाठी काही कमी पडू नये म्हणून मी माझे सहकारी जे त्यांना शैक्षणिक वस्तू आवश्यक असतील त्या नेहमी देत असतो. आज सुद्धा मी त्यांच्यासाठी स्कूल बॅग, नोटबुक, कंपास असे वाटप करणार आहे. खरं तर मी माझा वाढदिवस आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मी 3 वर्षापासून जे पंढरपूरला वारकरी जातात असे वारकरी ते पंढरपूरच्या आसपास नातेपुते, वेलापूर, महाशिवचा असेल तिथे जाऊन मी त्यांना ब्लँकेट असेल, चादर असेल, कपडे असेल असे वाटप करत असतो. खरोखर ते वारकऱ्यांकडे जो बघतो ना त्यांच्याकडे एकच बॅग असते, ब्लँकेट असते, एक फक्त वापराचे कपडे असतात आणि जेव्हा त्यांना ते वस्तू देतो त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ना एक वेगळा आत्मसमाधान देणारा असतो. खरोखर भरलेल्या पोटाला देण्यापेक्षा त्या वारकऱ्यांना ना आणि जे आदिवासी शक्ती मुळे यांना जे काही आपण वस्तू देतो ना त्याचं वेगळं समाधान, आपले समाधान आम्हाला वाटत असतं आणि त्यामुळंच मी प्रत्येक वर्षी वाढदिवस हा अशाच शैक्षणिक शालेय विद्यार्थ्यांसोबत, आदिवासींसोबत, वारकऱ्यांसोबत साजरा करत असतो. गुंदवली गावाविषयी बोलायचं म्हणजे आमचे वडील असो, स्वर्गीय अनंतराव म्हात्रे असो, स्वर्गीय चंद्रकांत म्हात्रे असो, मनीषजीचे वडील असो, स्वर्गीय वसंतराव म्हात्रे असो, आमचे काका पुनागर काका यांनी गावासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण आयुष्य घडले. गाव आपलं कसं पुढे जाईल, गावात कुणी अशिक्षित राहू नये या सर्वांसाठी गावाच्या विकासासाठी त्यांनी अतुलक मेहनत घेतली, दिवस रात्र मेहनत घेतली आणि आज गाव आपला प्रगती पथावर आहे. आणि गावाचा अभिमान आणि आपला आदर्श, आपल्या गावाचे कर्तृत्ववान नेतृत्व सन्मान्य श्री सुरेश म्हात्रे साहेब बालेमामा आज खासदारपदी निवडून आलेले आहेत. आज ते पार्लमेंटमध्ये आपले गुंडोली गाव आज देशाच्या कोपऱ्यामध्ये नाव पोचलेलं आहे. आज आपल्या गुंडोली गाव सर्वांगीण विकास होत आहे, कुठलीच कमतरता नसेल. आज आपले सर्वसेवा कर्तृत्ववान नेतृत्व बालेमामा आज खासदारपदी निवडून आलेले आहेत. आज जे काही कमतरता असेल, जे काही गोष्टीची कमतरता असेल त्या भरून येणार आहे.
आज आपल्या गावाला काही योजना नव्हत्या, अगोदर काय व्हायचं ते आपल्याला माहित आहे, पण आज आपले खासदार पण निवडून आले आहेत. खरोखर गाव अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करते. याच्या अगोदर ते योजना नसतानाही आपण सहकर्त्याने गावासाठी मदत करत होते. आता ते नक्कीच आपल्या गावामध्ये जे काही रस्ते असतील, जे काही कमतरता असेल त्यासाठी नक्की प्रयत्न करतील. गावाला एक नव्या उंचीवर नेईल, गावाची नवी दिशा मिळेल आणि गाव माझा ठाणे जिल्ह्यामध्ये आदर्श घडेल. खरोखर आज मला माझा वाढदिवस तुमच्याजवळ साजरा करायला खूप आनंद होतोय. मी माझं घराणं, माझे भाऊ असतील, माझी नातवंड असतील, मुलं असतील, सर्वजण हा प्रत्येक वाढदिवस हा शैक्षणिक असो, कला, क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये जे काय गरीब असतील, अंध अपक्ष असतील त्यांच्यासाठी नेहमी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. आणि या शाळेला माझी वेगळीच नातं आहे. शाळेला मी जवळजवळ 5 वर्ष झालं मी शाळेसाठी मी जे काही कमतरता असेल सरांनी फक्त बोलावा. आम्हाला संघटन नसेल, आम्हाला प्रिंटर नसेल, काय नसेल तर मी असेल, मनेदर असेल, प्रकाश पाटील असेल, बिरजू मात्र लगेच आम्ही त्यांना देत असतो. आणि त्याची परतफेड आम्हाला पण मिळत असते. कारण आमचं जिल्हा परिषद शाळा खरोखर कला असेल, संस्कृती असेल, क्रीडा असेल, शिक्षणामध्ये सर्वांमध्ये टॉप लेवलला आहे. आणि त्याचंच आम्हाला म्हणजे आनंद अभिमान वाटतो आणि आम्हाला भरभरून देऊ असं वाटतं. आणि म्हणून मी सांगतो का अशी पुढे प्रगती करा मुलांनो. जिद्द, चिकाटी, परिश्रम करून आपल्या शाळेचे नाव उंचवा, गावाचं नाव उंचवा. तुम्हाला जे काही कमतरता असेल, जे काही गोष्टी लागतील त्या आम्ही नक्कीच करू. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त जे काही माझे सर्व सहकारी मान्यवर जमले, माझे मी सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, बालमित्र, सर्व विद्यार्थी सर्व म्हणजे आभार मानतो. धन्यवाद. उपसरपंच आणि रोटरी क्लबच्या माननीय अध्यक्ष हे एक दातृत्व आहे, दार्शनिक व्यक्ती आहे. विना करंदीकर एका कवितात म्हणतात, देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. तसे आमचे प्रमोद दादा घेणाऱ्यांनी घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे हे आमचे प्रमोद दादा नेहमी आमच्या बरोबर असतात. आणि आमच्याशी हा जो कार्यक्रम आहे तो पहिलाच आहे जूनमधला आणि त्यामुळे 8 वर्ष आमचं चांगलं जातं. तुमच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. एंटायर सगळं जातं कुणाकडं, वळून वळून येतं खासदार साहेबांना. तुम्ही कुठलंही नाव, गावाचं नाव लौकिक करा, तुम्हाला खासदार साहेबांचं नाव करा. तुम्ही गावाचं नाव खराब करा, तुम्हाला खासदार साहेबांचं नाव खराब करायचं. त्यामुळं माझी शिक्षकांना सुद्धा तेवढीच कळकळीची विनंती वजा सूचना आहे की ह्या पुढं आपल्या गावाचं नाव लौकिक असंच उत्तरोत्तर वाढत राहील आणि विद्यार्थ्यांकडून आपण अशी तशी चांगली प्रगती करत राहू. प्रगतीचा हा आलेख असाच उंचावत राहील. दुसरी गोष्ट, गरज ही शोधाची जर्नी आहे, बरोबर. प्रत्येक वेळेस नवीन गरज तयार करायची आणि त्याचा शोध घ्यायचा आणि नाविन्य एक डिफरंट प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्ट करायची आणि ती आपण आत्मसात करायची. आणि हे सर्व शिक्षक त्यासाठी आहेत. ऐका, हॅलो, खाऊ वाटप या कार्यक्रमासाठी सन्माननीय व्यासपीठ, शिक्षक वर्ग आणि माझे गावकरी बंधूंनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं प्रमोद आता आम्ही एकाच वर्गात होतो. मला आमच्या टायमाला जी मुलांचे काही ड्रेस होते काय त्याची जरा जाण आहे आणि त्या जाणीचं काही परतफेड करावी म्हणून त्यांनी हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्याचा आभार आहे. कारण आमच्या टायमाला फाटलेले कपडे साधारणतः सर्वांचेच असायचे आणि त्याची ज्याला जाण आहे म्हणून त्यांनी मुलांची परिस्थिती न व्हावी त्या मुलांबद्दल त्याच्याबद्दल काही मुलांना असे ड्रेस नको किंवा वगैरे असतील अशी त्याला जाणीव झाली म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. आमचे मुख्याध्यापक असतील, ग्रामपंचायत गुंदवलीचे सदस्य व आमच्या प्राथमिक शाळेचे सर्व सहज गुरुजी, आज खरोखर आनंदाचाच आहे गुंदवलीसाठी की आमच्या माजी सरपंच प्रमोददादा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. आणि दुसरा आनंदाचा क्षण आहे का संसदमध्ये आज आपले गावचे नवनियुक्त खासदार सुरेश बालामामा यांची शपथविधी पाहिली. चांगला असा योगायोग. आज यांच्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगतो की जे सुरेश म्हात्रे बालामामा यांनी त्याच्या उपसभापती जबाबदारी दिली होती
ती अशी सुरेख पार पाडली की खरंच प्रमोददा हे आता उत्तम यांनी सांगितले तर कोणालाही काही कमी पडू दे ते प्रमोददा आवर्जून हजर होतात. अशाच प्रमोदाला आमचा तलवणे आली असू दे, ग्रामपंचायत गुंतवली असू दे, काही ग्रामस्थ असू दे, यांच्याकडनं प्रमोददा मला वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. आई गंगामातेच्या चरणी पुन्हा प्रार्थना करतो का तुमचा असाच हा प्रवाह लाखो वर्ष असाच वाढत जाऊ दे. तुमचा सहकार्य आमच्या ग्रामपंचायतला, गुंतवलीला, शाळेतल्या मुलांना असंच लावू दे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अतिशय दिलखुलास असे व्यक्तिमत्व. कुठल्या आमच्या वाड्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, कोणाचा प्रोग्राम असो, सुखदुःखामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि खरोखर त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि मला एकच सांगायचं वाटतं, आदरणीय स्वर्गीय चंद्रकांतदादा म्हात्रे यांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते पुढचा त्यांचा वारसा तसाच चालू ठेवलेला आहे. मला खरोखर अभिमानाची एक गोष्ट वाटते का आमच्या वाड्यात एखादा कोणाचा कार्यक्रम आणला असेल किंवा एखाद्याला कुठं वस्तू रूपी किंवा आर्थिक रूपी जिथं कमी पडत असेल तर नक्कीच ते आवर्जून त्यांना फोन करून किंवा दुसऱ्याच्या मार्फत सांगून त्यांना तिथं आर्थिक व्यवस्था किंवा दुसरी काय असेल मदत ती नक्कीच करतात. मला पुन्हा एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण आमच्या वाड्यामध्ये आम्ही आता जेजुरीला गेलेलो तेव्हा दादा बोलले काय लागेल नाही लागेल ते मला नक्की सांगा. म्हणजे एखाद्या माणसाचा एक शब्द असते ना तोच महत्वाचा असतो. तो कसा खंबीरपणे पाठीशी असलेला आमचा दादा प्रमोद दादा, मी एकदा पुन्हा ना मनापासून गंगा माताच्या मी प्रार्थना करून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. जय हिंद. आज या कार्यक्रमाला आपण जो जमलाय प्रमोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना शालेय वस्तू वाटप. प्रमोद म्हात्रेंच्या बद्दल बोलायचं झालं तर दाखवून व्यक्तिमत्व आणि जिथं काही कमी असेल तिथं आम्ही असं त्यांचं मत आहे आणि नेहमीच बघतो मी त्यांच्या बरोबरच नेहमी असतो. कुणीही त्यांच्याकडे काही व्यक्ती आला तर त्यांना नाराज न करता ते कधीच असं म्हणजे नाराज होऊन त्यांच्याकडे गेले असं कधीच झालेलं नाही. तसंच त्यांना काही त्यांच्या वडिलांच्याच कडनं त्यांना जी काही त्यांच्या अंगी जे गुण आल्यात त्या सर्वसामान्य माणसांना मदत करणं, कोणी गरजूंना मदत करणं ही त्यांच्या म्हणजे वडिलांकडनं ते त्यांना बुद्धी दिलेली आहे. तसंच त्यांचं लेखणी आणि त्यांचे विचार जे फार चांगले असतात. नेहमी कधी कोणाबद्दल वाईट किंवा कधी असं मी ऐकलंच नाही म्हणताना. तर त्यांना आज वाढदिवसानिमित्त ईश्वर त्यांना म्हणजे जास्तीत जास्ती त्यांच्या भरभाटी हो हीच ईश्वरशांनी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि माझ्या संघटनेच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लावो हीच ईश्वरशांनी प्रार्थना करतो. थोडी बहुत मी माझे दोन शब्द सांगतो. जय जय. वाढदिवसानिमित्त जमलेल्या माझे सहकारी बंधू विद्यार्थी मित्रांनो, प्रमोद म्हात्रेचं सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस जो वारस खरा अनंत म्हात्रेचा वारस प्रेरणादायक असे ते वारसात कोणीतरी मुलगा तरी आई वडिलांचा वारसदार असा आणि तोच वारसदार प्रमोद म्हात्रे यांनी उचललेला आहे. आणि मुलांना गेले कित्येक वर्ष स्वतःहून दानशूरपणा एक व्यक्तीच्या असतो ते स्वतः 100% आपण कमाई करतो, त्या कमाईतून 50% हा दानशूर व्यक्ती मुलांसाठी मला इथेच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रमोद म्हात्रेचं नाव आज आपण ऐकतो आहे. तर अशा माणसाचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाची उद्याला आयुष्य लाभो ही सर्वांची म्हणजे गंगा माता तिच्या चरणी करणार आहे. काय एवढे दोन गोष्ट बोलून मी माझी भाषा शुभदिनी म्हणजे प्रमोद म्हात्रे यांचा वाढदिवस असल्यामुळे मी त्यांना आयुष्याच्या भरभराटीच्या शुभेच्छा देतो. आणि अशी कार्य जे करत आहेत आज आतापर्यंत मला वाटतं आपल्या शाळेमध्ये कोणीच असं दानशूर व्यक्ती भेटलेला नाही आहे. असं दानशूर व्यक्ती आम्हाला भेटलेला आहे तो म्हणजे प्रमोद म्हात्रे यांचा आज
वाढदिवस साजरा म्हणाल तर संगीत दिने साजरा होत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांचा आज वाढदिवस आहे ते प्रमोद दादा यांच्याविषयी मी एक थोडक्यात माहिती देतो. खरं तर एक एवढा मोठा जनसमुदाय गोळा करणं हे म्हणजे प्रमोद दादांच्या एक प्रेमाची ही पोहोचपावतीच म्हणावी लागेल. खरोखरच एवढे मोठे व्यक्तिमत्व आपल्यासोबत असणे हे आपले एक परम भाग्य आहे. त्यांचा जीवन परिचय हा तुमच्या आमच्यासाठी एक आदर्श असला पाहिजे. एका आदर्शवत अशा म्हात्रे कुटुंबात त्यांचा या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक भाग्याची पर्वणी ठरावी असं म्हटलं पाहिजे. लहानपणापासूनच त्यांना त्यांचे वडील स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांच्याकडून समाजसेवेचे बालकडू त्यांना मिळाले. त्यांचे वडील स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांची कीर्ती काय वर्णावी. परिसरातील असा एकही व्यक्ती नसेल ज्यांना स्वर्गीय श्री अनंतराव म्हात्रे यांची माहिती नसेल. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख त्यांनी या ठिकाणी करून दिली. आमच्या गुंदवली गावाला शेजारचं गाव सुद्धा ओळखत नव्हतं आणि ती ओळख स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांनी मिळवून दिली. गुंदवली म्हात्रेंची न होता म्हात्रेंची गुंदवली असं समीकरण तयार झाले होते. जसे आता बाल्यामामांचे गाव गुंदवली अशी एक ओळख, वेगळी ओळख गुंदवली गावाला लाभलेली आहे. सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की आम्हा सर्व तरुणांचे स्वर्गीय अनंतराव म्हात्रे हे एक परिवर्तन करण्यासाठी, आमच्या तरुणांमध्ये एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणून स्वर्गीय श्री अनंतराव म्हात्रे आहेत. आणि तोच वारसा आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री प्रमोददादा म्हात्रे या ठिकाणी चालवत आहेत. गेली 10 वर्ष ते रोटरी क्लब ऑफ भिवंडीमध्ये कार्यरत आहेत. वेगवेगळे समाजोपयोगी समाजसेवेचे कार्यक्रम या ठिकाणी ते राबवत असतात. जसे की आदिवासी लोकांना मदत असेल, पूरग्रस्त झाले, भूकंपग्रस्त असेल त्यांना मदत असेल, अनेक आजारी व्यक्तींना व अपंग मतिमंद व्यक्तींना ते मदत करत असतात. त्याचबरोबर वेगवेगळी आरोग्य शिबिरं ते राबवत असतात व त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत देखील दादा करत असतात. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी भरघोस असे विविध कार्यक्रम राबवले. केवळ कार्यक्रमच नाही तर स्वतःचे आर्थिक पाठबळ पण त्यांनी या ठिकाणी खर्ची केलेले आहे. ग्रामपंचायत मध्ये असताना ग्रामपंचायतमध्ये आता अनेक सदस्य आहेत. त्यांनी आपल्या या पदाला योग्य न्याय देत आपले संपूर्ण योगदान दिले आहे. परिसरातील नवविवाहित जोडप्यांचे लग्न अत्यंत अल्प अशा दरात व्हावी यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंगल कार्यालय उभारणीसाठी आपले मोलाचे योगदान दादांनी दिलेले आहे. ते नेहमी आपले मित्र असतील, नातेवाईक असतील व परिसरातील अनेक व्यक्ती असतील त्यांना मदतीसाठी पुढे हात ते नेहमीच करत असतात. अशा या आदर्श व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. व जाता जाता मला एवढंच म्हणावंसं वाटेल की दादा, आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहेब, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजा भवानी आपला सुगंध आयुष्य देव. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.